गेला. नाहीतर गुलाबीचा सुरुंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळवारा सुटला नसता कधी. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आहेत मनोज राजा गोसावी लिहितात, गुलाबीचा सुरुंग फुटला नसता कधी आणि समतेचा वादळवारा सुटला नसता कधी. मनोज राजा भीमकर आपल्या पत्नी मुलां सुखाने रंगला असता तर तुमच्या माझ्या कमरेचा फळा सुटला नसता कधी. विश्वास तितके वाईट रेकॉर्डिंग स्टुडिओ. जर आपल्या कलाकारांना मुलाला करायचं आहे असेल तर पैशाचं पण काही योग्य दरात आहे. कलाकाराचा स्टुडिओ असल्यामुळं कुणाला जर करायचं असेल तर तिथे करा. मी एक आलं तिथे रेकॉर्डिंग केलं, थोड्याच दिवसामध्ये मी येणार आहे बघा. आणि मग साहेब पण म्हणतात काय लई
इथला मोठा नायक झाला. आपल्या पहिल्या मार्गीला पहिल्या माईला माझ्या पाण्यासाठी पाण्याच्या घोटासाठी वरवर भटकावं लागायचं. पाणी वाढलं माई म्हणावं लागायचं. परंतु आज बाबासाहेबांच्या पुण्याईने तळ्याचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे. बिसलरीचं पाणी पितो आपण फिल्टरचं. बाबासाहेबांची पुण्याई तेव्हा पाण्यासाठी भटकावं लागायचं. पाण्यावाचून काही मेले आपले पहिले लोक, पण त्यांना पाणी नाही मिळालं. आज आपण शावर खाली आंघोळ करतो बाबासाहेबांच्या पुण्याईने. म्हणून काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. अरे त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बंद दारे आज खुले झाले आहेत. आणि काळाचाही काळ तुझे हे खुले झाले आहे. वाहिनीचे काल नैनामधून म्हणून राजा त्या आसवांचे आज फुले झाली आहे. त्या आसवांचे आज फुले झाली आहे. म्हणून सांगायचे काय, एक विहिरीवर पाणी माया लागली त्यांच्याकडून सुद्धा मला 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. तिथे समतेचं
पण आज ब्राह्मण